नमस्कार मित्रांनो, तर आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला एक गोष्ट दाखवण्यासाठी मी व्लॉग बनवत आहे. तर ती गोष्ट आहे ती सोलर प्लेटा जे लावले आहे लोकांनी, त्याबद्दल मी बोलणार आहे थोडं. तर तुम्ही बघत असेल माझ्या मागं तिथे सोलर प्लेट लावली आहे आणि हे प्लेट लावली आहे पण खूप उंचावर आहे. मला तर वाटते का ही प्लेट सक्सेस नाही आहे, कारण मी असं एक दोन जागी बघितलं आहे, स्वतः बघितलं आहे मी ना, की तिथं प्लेटा उडून जेव्हा पावसाळ्याचा जेव्हा सीझन येते प्लेटा उडून वारा दोन दिनं अलग जाऊन पडून राहिल्या. मी बघितले आहे स्वतः. म्हणून म्हणतो का हे ठीक आहे, एक बिल नाही आहे ती गोष्ट चांगली आहे, आणि म्हणजे पण परमनंटसाठी नाही आहे हे सोलर, मला माहीत आहे. कारण हे एवढं बी मजबूत नाही ना, याची हाईट बघा. जर इकडून हवा आला तर एवढं हे गोष्ट कन्फर्म आहे की त्याला ते घेऊन तिकडं पलटी मारण्याचं आहे. त्याचा नाही लोहा तेवढा मजबूत आहे नाही काही. आणि हे असे म्हणजे लावून राहिले आहेत. बट यांना थोडं समजून घ्यायला पाहिजे की एकदम बेस्ट क्वालिटीचं सामान वापरून फिटिंग करावं, न एवढी हाईट नाही ठेवावं म्हणजे उडायला नको. म्हणजे एक तर खाली ठेवा म्हणजे त्याला हवा लागता कामा नये. पण याला हवा लागल्यावर हे तर उडणारच, कारण चांगली वस्तू उडून जाते घरावरून. हे तर नटबोल्ट फिट मारून आहे फक्त, हे नक्की उडल एवढी गॅरंटी आहे. म्हणून म्हणतो की हे असे सामान नको लावा. म्हणजे लावा पण बेस्ट क्वालिटीचं सामान वापरून लावा, असंच माझं म्हणणं होतं. तेच तुम्हाला सांगत होतो. आणि तेच सांगण्यासाठी आम्ही आज स्पेशल वरती आलो ब्लॉग बनवण्यासाठी, कारण काल मला फिटिंग करताना दिसली आणि त्याची हाईट बहुत खूप उंच आहे. तुम्ही बघत असाल खूप उंच आहे. समोरचं बघा, समोरच्या घरच्या त्यांचं तर याच्यापेक्षा उंच आहे. उसके आगे भी हे सॉरी, याच्या त्या साईडला बी आहे, तर ते बी बघून घ्या. ते बी दिसत असेल तुम्हाला. तर थोडा विचार करा आणि बेस्ट क्वालिटीचं सामान वापरून फिटिंग करा, की समोर जाऊन ते उडून दुसऱ्याचं नुकसान नाही करायला पाहिजे. तर हमारा व्लॉग इधर ही खत्म होता है.